बीच घुमा दूं आ चलती क्या आर तुझे सा बीच घुमा दूं आ चलती क्या once more सा बीच घुमा दूं आ चलती क्या आर तुझे सा बीच घुमा दूं आ चलती क्या मित्रांनो, आजचा तो एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. तेवढं जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण CapCutचा वापर करून बनवणार आहे आणि CapCut ॲप्लिकेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी प्ले स्टोअरवरून सुप्री पेन प्रो हा ॲप इन्स्टॉल करून त्यातला सिंगापूरचं पेन कनेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या CapCutला आहे ना ओपन करून घ्यायचे. CapCut ॲप्लिकेशन ओपन केलं अशा प्रकारे एंट्री पेज बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी व्हिडिओवरती क्लिक करून मी जो ऑल मेथडमध्ये व्हिडिओ दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर अशा प्रकारे आरामात आपला जो व्हिडिओ आहे ना तो ॲड होऊन जाईल. तर आता व्हिडिओ ॲड झाल्यानंतर ना आपल्याला आहे ना असं 2 बोटांनी या लेअरला मोठं करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलची एक लिंक दिली आहे ना त्या लिंकमध्ये लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती नेईल. त्या वेबसाईटवरती 4थ्या स्टेपमध्ये सगळे बीट्स आहेत ना ते लिहून दिलेले आहेत. तर तुम्ही आपण सेकंद आणि फ्रेमवरती जाऊन स्प्लिट करायचं आहे. मी आपली 1-2 बीट सांगतो. तर आता पहिली बीट आहे आपली 2 सेकंद 11 फ्रेमवरती. तर आता 2 सेकंदवरती जायचं पहिल्यांदा. तर आता इथे 2 सेकंद आलेले आहे आणि इथे हे 10 आणि डॉट म्हणजे 11 हे 12 म्हणजे 10-12च्या मधला 11 म्हणजे डॉट. तर आता हे डॉटवरती येऊन 2 सेकंद 11 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत ते आर्टिकलमध्ये मी 4थ्या स्टेपमध्ये सगळे बीट्स ॲड करून दिलेले आहेत. तर तुम्ही तिथनं बघून ॲड करून घ्यायचे आणि मटेरियलसुद्धा तसेच तुम्ही तिथे खाली स्क्रोल केल्यानंतर आरामात भेटून जाईल. तर मी लगेचच आहे ना सगळे बीट्स आहेत ना तर ते स्प्लिट करून घेतो इथे व्हिडिओच्या लेअरला. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत ह्या लेअरला स्प्लिट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना आता पहिल्या लेअरवरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करून एक रिप्लेसचा ऑप्शन आहे यामध्ये जाऊन आपला जो इमेज आहे ना तो ॲड करून घ्यायचा इथे. त्यानंतर ना असं 2 बोटाने असं सेट करून घ्यायचं. त्यानंतर जिथे जिथे आपण स्प्लिट केलं ना प्रत्येक लेअरवरती वेगवेगळा इमेज आहे ना तो रिप्लेस करून ॲड करायचा अशा प्रकारे. तर मी हे जे इमेजेस यूज करतोय ते आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलमध्ये भेटून जाईल. तर आता अशा प्रकारे सगळे इमेजेस व्हिडिओच्या लास्टपर्यंत रिप्लेस करायचे. त्यानंतर ना आता ह्या प्रोजेक्टच्या बाहेर येऊन इथे आणखी एक नवीन प्रोजेक्ट तयार करायचे. त्यासाठी न्यू व्हिडिओवरती जाऊन आता आपले कोणतेही 50 फोटोज आहेत ना तर ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. आपल्या गॅलरीमधनं 50 फोटो सिलेक्ट करायचे आहेत. मी एक्झाम्पलसाठी असं 7-8 फोटो सिलेक्ट करतो. त्यानंतर ना ॲडवरती क्लिक करून आता आपल्याला आहे ना असं खाली स्क्रोल करून इथे एक ॲक्सेप्ट रेशोचा ऑप्शन बघायला भेटेल. यावरती क्लिक करून 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर या आपल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून 2 बोटाने असं सेट करून घ्यायचं आहे ते सगळ्या लेयर्सला. तर पहिल्यांदा असं 2 बोटाने सेट केल्यानंतर आता असं मोठं करून घ्यायचं ह्या लेअरला असं वाढवून. त्यानंतर ना इथे बरोबर थोडंसं गॅप ठेवून स्प्लिटवरती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा भाग कट करायचे जेणेकरून ही आपली लेअर आहे ना ती 0.1 सेकंद व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे बघू शकता मी आता असं लेंथ म्हणजे अंदाज ठेवलेला आहे. तर बरोबर तेवढंच ठेवायचं. अशा प्रकारे एक्स्ट्रा भाग आहे ना ते कट करायचे. तर अशा प्रकारे आपल्याला 50 इमेजेस बरोबर करायचे आहेत. म्हणजे 50 इमेजेस असं मोठं करून घ्यायचं 0.1 सेकंद करून सेट करून आपल्याला असं स्प्लिट करून त्याचा एक्स्ट्रा भाग कट करायचा. असं 50 इमेजेस जर ॲड केले तर आपण 4 सेकंदापर्यंत तसं ॲड करत येतो. तर जर 4 सेकंदाच्या पुढं जर गेलं तर ते त्याच्या पुढचे फोटोज लेट करून टाकायचे. त्याच्या पुढचे करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे केल्यानंतर ह्या व्हिडिओला आहे ना एक्सपर्ट करून घ्यायचे. त्यानंतर ना बॅकवरती क्लिक करून आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये यायचे. त्यानंतर ना आपल्याला आहे ना आता ही जी 2 नंबरची लेअर आहे ना या लेअरवरती खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेसचा ऑप्शन आहे ना यामध्ये येऊन आपला आत्ता या व्हिडिओवरती क्लिक करून आपला आत्ता जो व्हिडिओ रिप्लेस केला ना त्या व्हिडिओला सिलेक्ट करून आपण व्हिडिओ एक्सपर्ट केला ना तो 0.1 सेकंदाचा तो व्हिडिओ इथे रिप्लेस करून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला आता आहे ना स्टार्टिंगला येऊन इथे ऑडिओचं ऑप्शन आहे आणि यामध्ये जाऊन इथे एक एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन बघायला भेटेल. एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपल्याला हे परमिशन अलाउ करायचे. त्यानंतर मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे आपला ऑडिओ आहे ना तो ॲड होऊन जाईल. तर एक वेळेस असं ड्रॅग करून आपण चेक करायचं म्हणजे स्टार्टिंगलाच आहे का नाही. तर स्टार्टिंगला ॲड झाल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना की एक नंबरमध्ये ऑडिओ आणि बीट्स ते सगळं करून झाल्यानंतर ना आपल्याला ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत. तर आपल्याला ॲनिमेशन्स ॲड करण्यासाठी मी पहिल्यांदा तरी सगळं रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे सगळी एडिटिंग कंप्लीट करून टाकलेली आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टार्टिंगला येऊन पहिल्या लेअरवरती क्लिक करून आता आपल्याला आहे ना ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये यायचे. इनमधला आपल्याला क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर ना त्याच लेअरवरती आउट ह्या सेक्शनमध्ये येऊन आउटमध्ये फ्लॅश आउट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन वेव्ह ॲब्झॉर्प्शन नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये डिस्टॉर्टर लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती जायचं म्हणजे 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आता आपल्याला क्रॉस शेक नावाचा इफेक्ट पाहायला भेटेल. ॲनिमेशन त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचे. 5व्या नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आपल्याला टुर्बुलन्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ आहे ना ती 0.6 सेकंद ठेवायची इथनं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 6व्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आता आपल्याला ग्लिच या सेक्शनमध्ये यायचे. जर तुमच्याकडे सेक्शन दिसत नसतील तर तुम्ही इथे सर्च देखील करू शकता. ड्रॉप डाऊन सर्च केल्यानंतर ह्याची लेंथ 0.9 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचे. त्यानंतर ना 7व्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ 0.8 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये इथे या ॲनिमेशन्समध्ये यायचं आहे 8व्या नंबरच्या लेअरवरती. त्यानंतर ना इनमध्ये अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 9 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये यायचं आपल्याला इथे स्मोक नावाचं ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ 0.7 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 10व्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आपल्याला इथे सडन इम्पॅक्ट नावाचं ॲनिमेशन पाहायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना लास्टच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये इन सेक्शनमधला क्रॉस शेक नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपले ॲनिमेशन्स ॲड झाल्यानंतर ना आपण पहिल्या लेअरवरती क्लिक करून ट्रेंडिंग या पहिल्या लेअरने ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तिथे आपल्याला मेट स्नॅपशॉट्स नावाचा ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन व्हायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं. पण ह्याची लेंथ 0.2 सेकंद ठेवून अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपण जिथे कॉम्बोमधला ॲनिमेशन जिथे लावलेलं आहे त्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये तिथे अशा प्रकारे हे झालेलं दिसेल. तर आता अशा प्रकारे बरोबर सगळं ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. फक्त कॉम्बोमधलं ॲनिमेशन जिथे लावलं आहे तिथे करायचं बरं का मित्रांनो. तर आता कॉम्बोमधलं ॲनिमेशन फक्त या 2 नंबरच्या लेअरवरती आणि 3 नंबरच्या लेअरवरती ॲड केलेलं आहे. तर तशा प्रकारे करून घ्यायचे त्याला. त्यानंतर ना आता आपल्याला सगळे इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी इफेक्ट्स ह्या सेक्शनमध्ये जाऊन 2 सेकंद 11 फ्रेमवरती यायचे. 2 सेकंद 11 फ्रेमवरती आल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला इथे पार्टीमध्ये शेक नावाचा इफेक्ट व्हायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्या पुढच्या बेटपर्यंत म्हणजे 4 सेकंद 10 फ्रेमच्या बेटपर्यंत ॲड करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ती 35 आणि इंटेन्सिटी 40 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना 4 सेकंद 25 फ्रेमवरती यायचं आहे. 4 सेकंद 25 फ्रेमवरती आल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथनं व्हिडिओच्या लास्टपर्यंत त्या लेअरची लेंथ ठेवायची. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ती 30% इंटेन्सिटी 10% ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्याला आणखी एकदा त्या बेटवरती यायचं म्हणजे 4 सेकंद 25 फ्रेमच्या बेटवरती यायचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन पार्टीमध्ये ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याचीसुद्धा लेंथ 4 सेकंद 25 फ्रेमपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून
टाकायचे. त्यानंतर ना आता आणखी एकदा 4 सेकंद 25 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन गॉड रेज नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 4 सेकंद 25 फ्रेमपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला त्याची लेंथ ठेवून आता आपल्याला आहे ना 4 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती यायचे. 4 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती आल्यानंतर ना टेक्स्टमध्ये जाऊन इथे आपल्याला कोणतेही 2-3 इमोजीस टाकायचे. त्यानंतर कोणताही एक टेम्पलेट सिलेक्ट करून आपण त्या बीटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ते टेक्स्ट ॲड करून इथे कुठे हवं आहे तिथे सेट करायचं. अशा प्रकारे आरामात ॲड होऊन जाईल. तर आता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे याच्यामध्ये जाऊन सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करायचं. तर आरामात आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात येईल. तर याच्या व्हिडिओ इतकंच. आज एवढं कसं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर व्हिडिओ पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री राय, जय महाराष्ट्र.